गुड मॉर्निंग. आमचा शेवटचा दिवस इन गोवा. काय ग जस्ट चेकआउट आमचा बॅगी वगैरे घेऊन आमचं आवरून वगैरे झालं आहे. आता आम्ही बॅगी रिसेप्शनला ठेवून आम्ही आता चाललो आहे शांतादुर्गा मंदिरात. खूप बीचेस फिरून झाले. काही बीचेसचे तुम्ही व्हिडिओज काही बीचेसचे मी व्हिडिओज पण नाही काढले, कारण तेच परत दाखवून काय करू ना. मग म्हटलं आता जरा देवाचं पण टाकू, फक्त बीचेस बघून काय होत नाही. म्हटलं चला मंदिरात जाऊ. सो आता बॅगी ठेवू अँड मंदिरात जाऊ, बाकीचं पुढे. नमस्कार. आम्ही आलो आहे शांतादुर्गा. इकडून शांतादुर्गा. छान मंदिर आहे. थांबा तुम्हाला मंदिर दाखवतो. आता आपण चाललो आहे सोनल दिदीने सांगितलेल्या काकांकडं. काका नारळावर गणपती वगैरे बनवतात. काका कितीला? काका कितीला? गणपती गणपती कुठलाही घ्या. 200. आम्हाला सोनल दिदीने पाठवलंय. तुमची रील किती फेमस झाली माहिती का? खूप माहिती. पुण्यापर्यंत गेली रील. माझे सगळे कस्टमर ते रील बघूनच जास्त झालेले आहे. 90%. काका तरी तुम्ही किती वर्षापासून करता? झाले 20-22 वर्षापासून. हे काका आहे नारळाच्या याच्यावर बनवतात. हे बघा त्यांचे काम. नमस्कार. आम्ही सगळं डन झालेलं आहे. गोवाचा शेवटचा दिवस वगैरे अँड आम्ही जेवण वगैरे केलं. त्या मंदिरावरून आलो. आमचे सामान सगळं रिसेप्शनवर ठेवलं होतं हॉटेलच्या. ते घेतलं. ते घेऊन पुढे काय झालं ते खूप सांगितलं. तर आता ट्रेन निघायला 7 मिनिटं टाईम आहे. ट्रेन 7 मिनिटं टाईम आणि स्टेशनवरती काहीतरी 10 मिनिटं थांबतो. आणि आम्हाला जायचं आहे मडगाव मार्केटपासून ते रेल्वे स्टेशन. आम्ही ऑटोवाल्यांना विचारलं, ते बोलले 150 रुपये घेऊ. बसवाले जे आहे ते बसचा स्टॉप नव्हती. तर मग आम्ही विचार केला 1 किलोमीटर चालत जाऊ, जे की आमच्याकडे 10 मिनिटं टाईम आहे. आता आम्ही चालत चाललोय. बघू आता पोहोचू का नाही पोहोचू का. ट्रेन आमची उठतीये, पण आम्ही पैशाची बचत करत आता आम्ही चालत चाललो. याच्या अगोदर आम्ही जेवण केलं त्याचे की आता आमचे जिरे सगळं. 10 मिनिटात 1 किलोमीटर आम्हाला पार करायचं. लेट्स सी, बघू काय होतं ते. तो दुर्गा पुढे पळतोय. तो दुर्गा पुढे. इथं तुमचा भाऊ भाग. एक बेंचवर पडतो का आपण? सॉरी, ट्रेन इज हळूहळू येईन. आम्ही उगाच पडिंग. ही म्हटली पळ. काय मिशन सक्सेसफुल. ट्रेन पण नाही पण आणि आमचे 150 रुपये पण वाचले. सराठी करत आलो डायरेक्ट. बघू बाकीचे काय करतात. हॅलो, यांना काय सांगू आमचे न. ए सर, हे बघा बसून इथं. हे बघा असं आलो आम्ही कुलीसारखं आलो. कुली एक गमछायचा डायल का हिस्सा आहे. दोन ड्राय करत आलो. एक माणसाने 3 बॅग पकडले होते. चला बॅक टू चिंचवड.
आमची ट्रेन आली बघा. हेलो गाइस, आज हमने किया था हेलो फायनली बॅक टू नो मडगाव स्टेशन. नाउ वी आर गोइंग टू पुणे. पुणे. नो पुणे, चिंचवड. नो वी आर गोइंग पुणे स्टेशन. देन वी हॅव टू टेक लोकल. बरोबर बोलतो. ఎందుకులే నీకు येस बटकू. बरोबर बोलते मी. तुला काय कळलं? कारण आम्ही उद्या सकाळी 4 वाजता पोहोचू ना. हो, 4 मध्ये 4 नाही असतं काही जर आम्ही 1 तास लेट जाऊ होते कारण इथून लेट झाली ट्रेन. टाइम 5 वाजता. लवकर जाऊ, मला जर्नल लिहायचंय. दे ना मग तो आम्हाला काय आम्ही तर आरामात नाही आम्ही दिलं जर्नल मेडिसिनचं. हे अभ्यासाचं का बोलताय? सॉरी. अरे माझं अजून डायग्रामच द्यायचं राहिलं, तुम्ही द्यायचं राहिले तुझं काय बाकी आहे अजून त्याच्यात? सबमिट करायचं राहिलं. संपला. नाही त्याच्या अगोदर बोलली होती मी. छोट्या चुकीचं सांगितलं. चुकीचं काय लागली? तू चुकीचं. अरे नाही ते दोनदा नाही नाही, सांगितलं. दोनदा झाला पण last नाही, ला याच्याकडून पण झालं एकदा. last ला बरोबर याच्याकडून पण झालेलं पण ते आदत नाही same पण लागली. आम्हाला ना कुठून चव्हाणची मजा येत होती. ते युजली आमच्या आजूबाजूच होते आणि चव्हाण असं बघता बघता अरे इकडे जाय आणि तिला ना हिला मॅप समजत नाही नव्हता समजलं. नीट. नाही हा का म्हणे मला व्यवस्थित मॅप समजून दे. 120 किलोमीटरनी राईट टर्न घ्यायचं. मग मला सांगितलं प्रॉपर. आणि लेटचा इशू होता. मम्मीला म्हणते तू बघ मी समोर. आम्ही दुसरीकडे हे दुसरीकडे आता 1 किलोमीटर स्ट्रेट जायचं आहे. आता काय चालू केलं मी चालू केलं. काय करायचंय? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला आता झोप का लागत नाही? आम्हाला भूक लागली. फक्त बिर्याणी. हा, बिर्याणी. हे बिर्याणी. बिर्याणी मागायची. हाय, बिर्याणी. तुमने बिर्याणी बोल के अभी कुछ भी नहीं था, दूसरा इसके अलावा. तुमने बिर्याणी बोल के फोड़ने का बात खिला दिया है. वो भी कितने का है आपका? कितने का है? भात दिया है, भात. हाँ, कितना है भैया? कितने का है? ऐसे थोड़ी बिरयानी रहती है. कैंटीन वाले को अच्छा बनेगा बोलो ना. बात तो सही है आपकी. मेरा वो थोड़ी सेफ है क्या? फोड़ने का बात करनी. कस्टमर बोले कि फोन नहीं रखा. जरूर बोलना आप. कंप्लेंट करो. कितने का है? कितने का है? हाँ. हमें मंडे आज 40 का तो और कोई इतने अच्छी थाली खाने के बाद पुण्याला पुणे जाऊन तिथे मागचं मुझे अपने घर जाना है. पुण्यापर्यंत आलोय. गोवा डन. आता तिथून स्टेशनवरून चिंचवडला जाऊ. चिंचवडला मग बाकीचं पुढे. चिंचवड स्टेशन. गोवा इज डन गाईज. आम्ही आता चिंचवड स्टेशनपर्यंत पोहोचलोय. इथून रूमला जाऊ. गुड मॉर्निंग गाईज. गोवा ट्रिप इज डन. चिंचवडला पोहोचलो मगाशीच. ट्रेन लेट झालेली होती. मग आता इथून थोडं पायी ट्रेन रिक्षानी रूमवर. या खूप मजा आली. नाही म्हणता खूप स्पॉट केले. ॲट
गोवा इज गोवा. लोकांचे स्वप्न आहे गोवाला जायचे ते पूर्ण झाली. नाही, फ्रेंड्स सोबत जायची मजाच वेगळी असते आणि ते पण इतके जवळचे जो आमचा ग्रुप आहे त्याच्यासोबत. सो end of Goa vlog here. So let's go. Bye bye.